आज आपण पाहणार आहोत हिरव्या चण्याची भाजी कशी बनवायची ती। ही भाजी तुम्ही टिफिनला देऊ शकता आणि भाकरी बरोबर, चपाती बरोबर, भाताबरोबरही खाऊ शकता। ह्या भाजीला तुम्हाला वाटण घालण्याचीही काही गरज नाहीये आणि मी एक असा सिक्रेट मसाला घालून दाखवणार आहे, त्यामुळे तुमच्या भाजीला खूप छान चव लागेल। चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा कप चणे रात्रभर भिजत घातलेले, ते फुलून 1 कप होतात। ते आपल्याला कुकर मध्ये घालून शिजवून घ्यायचे आहेत आणि शिजवण्यासाठी इथे मी 2 ग्लास पाणी घालते। चवीनुसार मीठ घालून घ्या आणि 1 चमचा हळद घाला आणि 1 चमचा तेल घालून घ्या। यामुळे शिट्टी होताना जे पाणी बाहेर येतं ते येणार नाही आणि कुकरचे झाकण लावून आपल्याला हाय फ्लेमवर 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तीन ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण कुकरचे झाकण खोलूया। चेक करून घेऊया की आपले चणे शिजलेले आहेत की नाही। जसे हवे तसे हे चणे शिजलेले आहेत। एकदा आपण हातावर घेऊन असे दाबून चेक करून चणे लगेच तुटतात, म्हणजे आपले चणे व्यवस्थित शिजलेले आहेत। आता आपल्याला चण्यांना फोडणी द्यायची आहे। त्यासाठी इथे मी एक कढई घेते। कढईमध्ये घालूया 2 चमचे तेल। तेल चांगले गरम झाल्यानंतर यामध्ये मी घालते 2 बारीक चिरलेले कांदे आणि इथे मी 2 हिरव्या मिरच्या मधून अशा कट करून घेतलेल्या आहेत, त्या घालूया आणि एक 10 ते 12 इथे मी कढीपत्त्याची पाने घालते। मी अशा तोडून घालते, यामुळे आपल्या भाजीला छान असा फ्लेवर येतो। 1-2 मिनिटं कांदा फ्राय करून घ्यायचा। कांदा अर्धा फ्राय झाल्यानंतर यामध्ये घालूया 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट। आता आलं लसूण सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं, जोपर्यंत त्याचा स्मेल जात नाही। आपला आलं लसूण आणि कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे। इथे मी 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, ते घालूया। आता हे टोमॅटो आपल्याला व्यवस्थित कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता यामध्ये घालूयात काही मसाले। इथे मी घालते 1 चमचा तिखट, 1 चमचा मालवणी मसाला। या मसाल्याच्या जागी तुम्ही कांदा लसूण मसाला पण वापरू शकता आणि हा मी लाल मिरची पावडर घालते, हा मी रंगासाठी घालते आणि हा आहे आपला सिक्रेट मसाला, पावभाजी मसाला। यामुळे आपल्या भाजीला छान चव येते आणि चवीनुसार मीठ घालूयात। आपण चणे शिजवताना पण मीठ घातलेलं, त्यामुळे इथे मसाल्यापुरतच आपल्याला मीठ घालायचं। सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्या। इथे टोमॅटो शिजवण्यासाठी इथे मी 3 ते 4 चमचे पाणी घालते आणि झाकण ठेवते। झाकण ठेवून टोमॅटो शिजवल्यामुळे आपले टोमॅटो लवकर मऊ होतात। तुम्ही बघू शकता छान आपले टोमॅटो मऊ झालेले आहेत। आता हे थोडा वेळ मिक्स करून घेऊया। आता यामध्ये घालूया आपले बॉईल केलेले चणे। चणे आपल्याला पाण्यासोबत घालायचे आहेत। तुम्हाला जर ड्राय भाजी हवी असेल तर तुम्ही पाणी नाही घातले तरी चालेल। आता एक स्मॅशर घेऊन आपल्याला हे चणे थोडेसे तोडून घ्यायचे आहेत, त्यामुळे आपल्या भाजीला छान थोडासा असा घट्टपणा येतो। तुम्ही बघू शकता आपली भाजी थोडी घट्ट दिसत आहे। 1-2 मिनिटं भाजी बॉईल करून घ्यायची।
तयार आहे आपल्या हिरव्या चण्याची भाजी। आता गॅसची फ्लेम बंद करून यामध्ये आपण भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया। हा सिक्रेट मसाला घालून तुम्ही भाजी ट्राय करा आणि कशी झाली ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। शेवटपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद।